तिकडे पालघरमध्ये समुद्रमार्गे 4 संशयित घुसल्याची धक्कादायक माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली। याबद्दलचा एक मेसेज परिसरातल्या सोशल मीडिया ग्रुपवर फिरतोय, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकारानंतर घोलवड पोलिसांनी परिसरात शोध सुरू केलाय। आतापर्यंत तरी कुणीही संशयित आढळून आला नाहीये, मात्र किनाऱ्यालगतच्या भागात पोलिसांची ही शोध मोहीम सुरू आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी पालघरचे प्रतिनिधी संतोष पाटील आपल्या सोबत आहेत। संतोष, काय ताजे अपडेट्स मिळतात या घटनेसंदर्भात? पालघर जिल्ह्याची जी किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी, ह्या भागातील जे चिखले गाव आहे डहाणू तालुक्यातलं, ह्या ठिकाणी एका व्यक्तीने 4 जे शस्त्रधारी आहेत त्यांना बघितलं आणि त्याची माहिती आहे ती पोलिसांना दिली आणि हीच माहिती सर्व सोशल मीडियावरून जेव्हा व्हायरल झाली तेव्हा पालघर जिल्ह्याचे पोलीस आहेत ते पूर्णपणे कामाला लागले। तर समुद्र किनारपट्टीवरती जी गावं आहेत, चिंचणी, नरपड किंवा बोर्डी आणि चिखले, ह्या गावातील लोकसुद्धा समुद्र किनाऱ्यावरती पूर्ण हे बघण्यासाठी निघाले। मात्र ह्याच्यानंतर पोलिसांनी जे सर्च ऑपरेशन सुरू केलं ते पूर्णपणे सर्च ऑपरेशन काल 8 वाजता रात्री सुरू झालं, ते अजूनही सुरू आहे। उंबरगाव जे गुजरात मधलं गाव आहे त्या साईडला सुद्धा पूर्ण जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती नाकाबंदी करण्यात आलेली आहे। तर पूर्ण समुद्र किनारपट्टीवरचे रस्ते किंवा पालघर जिल्ह्याला जोडणारे रस्ते इथे पूर्णपणे नाकाबंदी सध्या सुरू आहे। मात्र जेव्हापासून पोलीस कामाला लागलेत, जे कोस्टगार्ड आहेत ते त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। मात्र अजूनही कोणाचा थांग पत्ता लागलेला नाही, परंतु पोलीस अजूनही कसोशीने शोध घेत आहेत की ही बातमी खरी आहे की काय। मात्र पोलिसांकडून पालघरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही ज्या अफवा आहेत त्या पसरवू नका, जेणेकरून लोक ह्याच्याने भयभीत होणार नाहीत। मात्र तेवढेच सुरक्षेच्या दृष्टीने ही जी यंत्रणा आहे ते आतापर्यंत कामाला लागलेली आहे। संतोष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स घेतच राहू।